म्हटलं वाढदिवसाच्या पहिल्यांदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा अनुश्री. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अनुश्री. जन्मदिनमिदं अयि प्रिय सखे संतनोतु ते सर्वदा मुदं प्रार्थयामहे भवशतायुषी प्रार्थयामहे भवशतायुषी ईश्वर सदा त्वं च रक्षतु पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय जीवनन्तवा भवतु सार्थकं भवतु सार्थकं भवतु सार्थकं. थँक्यू. मला ऐकायचं होतं गाणं माझ्या वाढदिवसाला. अनुश्री, नुसतं इच्छा व्यक्त करा, कारण तुम्ही इच्छा व्यक्त केलं की आज इच्छा होती ना आपला एक्सपिरियन्स द्यावा. बरोबर माझ्या लक्षात आलंय. दुसरं की आज म्हणून मग भारी वाटलं की नाही. त्यामुळे शतायुषी हा कल्पवृक्ष आहे. काय पाहिजे ते मिळेल. हेल्थ पाहिजे बेस्ट मिळेल. हॅपीनेस पाहिजे बेस्ट मिळेल. वेल्थ पाहिजे तीही मिळेल. येस. माझं नाव अनुश्री रुपेश विटेकर आणि आईने आधी चालू केलेलं होतं, तर त्यांनी मागे लागून माझ्याकडून चालू करून घेतलं. माझा हा 35वा वाढदिवस आहे आणि मला आधी ऍसिडिटीचा खूप प्रॉब्लेम होता आणि वेट पण भरपूर, म्हणजे 79 kg झालेलं होतं, 69 kg झालेलं होतं. आणि मग असं झालं की आता 70 नाही गाठायची आहे, म्हणून मग म्हटलं बघू काय म्हणतात ते. आणि शेट्टे सर आलेले होते हेल्थ टॉकला आमच्या घरी. तर पहिले ना ह्याच्यावर झोपेवर आणि जेवणावर काम केलं आणि नंतर मग जून मध्ये मॅरेथॉन मध्ये भाग घेतला आणि आता माझं वजन 62-63च्या मध्ये असं आहे. म्हणजे जवळजवळ 6 वगैरे किलोचा, 6-6.5 किलोचा वेट लॉस झालाय आणि ऍसिडिटी तर पूर्ण बंदच झालेली आहे. आणि हे बघा डबल चीन वगैरे सगळं गेलं आणि आता तर म्हणजे पहिले डबल एक्सेल वगैरे असे कपडे लागायचे, आता लार्ज साईजचे कपडे लागतात. तर एकदम मस्त मस्त वाटते, कारण खूप वेगवेगळे कपडे पण घालायला मिळतात. सगळे म्हणतात की काय मस्त बारीक झालीस वगैरे. हा, छान वाटते. छान वाटते. स्किन कशी झाली? मस्त मस्त झाले. आणि ते सगळं म्हणजे डोकेदुखीचा पण होता त्रास ना, तर ऍसिडिटीमुळे तो पण म्हणजे आता फार क्वचित होतं. नंतर पिरियड्स पण एकदम रेग्युलर आले, म्हणजे स्ट्रेसमुळे सप्टेंबर महिन्यामध्ये हलायचे पिरियड्स, तर ते पण एकदम रेग्युलर मंथली यायला वगैरे लागले. ओके, चलो भारी की एक्सपिरियन्स. छोटे एवढ्या कमी वयात त्यांना मिळणं आणि सगळ्यात मेन महत्वाचं आई म्हणजे सासूबाई. बरं का भारी वाटलं की नाही ऐकायला, सासूबाईंच्या ऐवजी आई ऐकायला. आणि छानपैकी करवून घेतलं. जरी सांगितलं, कितीतरी जणांना सांगितलं जाते पण सगळेच करतात का नाही. पण या लोकांचं आरोग्य अजून जरा धोक्यात आहे, कारण यांचं स्वतःचं वर्क शेड्यूल आहे, घरचं शेड्यूल आहे, मुलं आहेत. या सगळ्या गोष्टी करता 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 यांची अगदी दमछाक होते. आणि त्यात आणि खानपान सगळं चेंज, कारण या सगळ्याचा परिणाम आहे आरोग्यावर होतोच होतो. आणि ऑडिट विभागात काम करायचं म्हणजे तर अजून जरा प्रॉब्लेम, कारण सगळं ऑडिट विभाग आडकर सांगायला लागलेत मला की अजून जरा प्रॉब्लेम. आकडे मोड किती वेळा चेक करायचा, भलेही कॅल्क्युलेटर असेल पण त्याच्यावर त्याचं हॅडेक किती होतंय. सगळ्यांचा आवडता पेपर कुठला, नावडता कुठला सगळ्यांना माहिती आहे. गणित कुणालाच आवडत नाही आणि ते रोज गणित करत बसतात. त्यामुळं सगळ्यात सप्टेंबरला क्लोजिंग असतं ना, म्हणून त्यांचं सप्टेंबरला वेटचा प्रॉब्लेम होतो वगैरे. बोलणार ना, हेल्थचा सगळा प्रॉब्लेम, झोपेचा प्रॉब्लेम, या सगळ्या गोष्टी आहेत ना, याचाच परिणाम आहे की आपलं आरोग्य बिघडतं. सीए वगैरे असतात ना, सगळ्यांचं तिजोरीच्या किल्ल्या सांभाळता म्हणजे काय हिशोब सांभाळता यांचंच सगळं आरोग्य बिघडून जात.